चंद्र सूर्य असेपर्यंत मात्र मार्गदर्शन तुम्हाला उपयोगी पडत. कुठेच मात्र 2 रुपये काही 1 रुपया खर्च करायची गरज पडत नाही. तर मग ही वाटते माहिती का, कधी कधी आपण आपल्या लेकराला स्वतः 2 रुपये देत नाही आणि एखाद्या मात्र तुमच्या घरातल्या सुख शांतीसाठी मग मागे किंमत मात्र आपण देऊन टाकतो दादा. इथं कर्ज काढून मात्र काही कुठे नाही करतो आपण. त्या व्यक्तीला मात्र किंमत नाही आपलीवाली का तुमच्या घर परिवारात मिरची आहे का मीठ आहे का काय आहे. काल सर्पयोग मात्र आपल्याला आपिस देतो. काल सर्पयोग मात्र आपल्या घरामध्ये चिडचिड लावतो. काल सर्पयोग मात्र आपल्याला सर्प घेते दिसतो. परंतु असं काही असू द्या, त्यामध्ये आता अनुभव सांगायचे म्हणल्यावर पुष्कळ अनुभव आहे. पण ते सगळ्यांसाठी गरजेचं आहे. म्हणून एखाद्या त्यांचं डाव्या बाजूनं पोट दुखत होतं, डाव्या बाजूनं पोट दुखत होतं. आमच्याच मार्गदर्शनातून नोकरी लागली. ते दिल्लीला ड्युटीवर होते. पण ज्या वेळेला सर्व्हिस नव्हती त्या टायमाला कुठल्याच प्रकारचा त्रास नाही. पण एकदा सर्व्हिस लागली, पैसा यायला लागला ना, लगेच दुःख सुरू झालं. तर असं करता करता दवाखाना करता बरेच दिवस नंतर दवाखाना करून पाहिलं. दवाखाना करून आराम वाटत नव्हतं. मग ते म्हणले एकदा तो बाबा बनावं लागते, 9 नाग सोन्याचे बनावं लागते. आणि 10वा एक नाग येतो 9 नागांपेक्षा मोठा बनावा लागतो. मग आता तुम्हीच विचार करा, 9 नाग सोन्याचे बनवायचे. आता तुम्ही सोनं चांदी घेऊन पाहिले, नगभर गुंजभर सोनं घ्यायचं म्हणजे किती खर्च येतो. आणि 9 नाग सोन्याचे बनवायचे म्हणजे तुम्ही नागाची काही फणीच बनवणार काय? त्याला शेपोटही पाहिजे, पोटही पाहिजे, फणाही पाहिजे ना, तर नाग होईल ना तो. मग तुमचा शेपोटन फणान पोटन म्हणले हो किती खर्च येईल एका नागाला. आणि 9 नागांपेक्षा एक मोठा नाग, तो काय पॉलिश बिलिश देऊन नाही बरं का, ओरिजिनल बनावं लागतं. आणि 60-70 हजार रुपये मात्र अशा पद्धतीने हा सगळा खर्च येतो. 7-8 हजाराचं तर सामानच लागतं. त्यानंतर 3 दिवस पुऱ्या परिवारानं राहायचं तिकडे. ते फुकट नाही. जे बामण बाबा आपल्याला शांती करणारे ना, त्याच बाबांचं ते भक्त निवास राहतं. फी द्यायची, मग तिकडं त्यांचं खाणं पिणं राहायला फुकट नाही आणि जेवायला फुकट नाही. आणि मग दक्षिणा बी राहायचं वेगळं, खायचं वेगळं, दक्षिणा वेगळी आणि आपलं सामान वेगळं आणि नागाचं ते वेगळंच. मग एवढं पहिल्या वेळेस 45,000 खर्च आला तरी गुण नाही कवडीचा. नंतर मग आले बा आमच्याकडं 4-6 महिने वाट पाहिली. पुन्हा म्हणले महाराज नाही, पुन्हा त्यांच्याकडे गेले. त्यांना म्हणले पहिली काळ सर्पयोग शांती केली बा, काही बदल नाही. ते म्हणले पहिली शांती बरोबर नाही झाली, दुसरी करा म्हणे. केली ना दुसरी. पहिलीला आला 45,000 खर्च, 4-6 महिन्यानंतर बा वाढले 50-55 हजार दुसऱ्या शांतीला खर्च झाला. त्याच्यातही कवडीचा गुण नाही. पुन्हा गेले, म्हणले 2 शांत्या केल्या पण काही गुण नाही. ते म्हणले दोन्ही बरोबर झाल्या नाही, तिसरी करा. आता 4-6 महिन्यानंतर जर समजा 45 हजाराचे जर 50-55 झाले, पुन्हा 4-6 महिन्यानंतर किती झाले असेल 70-80च्या घरात गेला असते. मग ते बाबाकडे नाही गेले, आमच्याकडे चिठ्ठी दिली तिने. अशी चिठ्ठी दिली, आम्हाला म्हणले 2 शांत्या केल्या पण कवडीचा गुण नाही. मग आम्ही विचारलं, म्हणलं दोन्ही शांत्याला किती खर्च आला तो सांग. मग तिने डिटेल सांगितलं. पहिलीला आला 45, दुसऱ्याला 50-55. आता त्याला झाले 7-8 महिने. आता करायचं. मग ती चिठ्ठी घेतली, बाबाजींच्या समोर ठेवलं. म्हणलं आता जर समजा एवढा खर्च येणे केला, एखाद्याच्या पाठी मग काळ सर्प जर लागला, आता त्याला जर आत्ता जेवला जर सध्या खायची पंचता असली आणि हा काळ सर्प जर लागलं, मग मरायचं. मग आता त्यांना एवढं जर त्याची जेवायचीच पंचत आहे, एवढा खर्च करायचं, एवढं बाळगलं थोडं नाही, एवढा खर्च करीन कोण. त्या चिठ्ठीचं उत्तर दिलं,
दाबाजींनी. ऐकून घ्या, काही खर्च करायची गरज नाही. ऐकून घ्या, ज्यांना सांगितलं त्यांनी मात्र लक्ष ठेवा. आपल्याकडं होमासाठी जे द्रव्य वापरतो आपण, मूग, तांदूळ, गहू, गवजव, तीळ, त्याच्यानंतर हरभरे, तांदूळे, गहू, गवजवे, मुगे, काय तिळे, हरभरे, याच्यातलं कुठलं एक धान्य घ्यायचं, त्याचं पीठ करून घ्यायचं. गावठी गोमात्याचं कोमित्र आणि दूध घ्यायचं. त्याच्यामध्ये दुधात थोडंसं नॉर्मल गोमित्र टाकायचं, त्याच्यामध्ये हळद टाकायची आणि त्याच्यामध्ये असं पीठ मळून घ्यायचं, त्याचे नाग बनवायचे. आता इथंही मात्र जे काळ सर्पयोग शांती नारायण नागवेळ त्रिपिंडी सांगते ना, एक मुद्दा त्यांना विचारा, नेमकं खाऊन करावं लागते. काही सांगणार नाही, कारण की करणारच तिकडे कॉन्टॅक्ट राहते, कमिशनवर काम चालतं, हे नाही सांगत. या गाण्याला कीर्तनकर बाबा म्हणलं ना, 7 दिवसात सप्ताह काय राहत होते म्हणते, ती आपल्या गाठ्यात नाही कीर्तन बोलं की आपल्याला. तसं मात्र हे नारायण नागवेळी त्रिपिंडी काळ सर्पयोग तुम्हाला सांगून टाकतो मी. काय म्हणलं तुम्हाला, कुत्रीला पिल्लं लई राहते पण ती कुत्रीसारखी राहते, डुकराला पिल्लं लई राहते ते डुकरासारखीच राहते, मांजरीला पिल्लं लई राहते ती मांजरीसारखीच राहते, पण वाघाला पिल्लू एकच राहतं, ते वाघासारखंच राहतं. याचा अर्थ कळाला तुम्हाला. सोमेश्वर बाबाला एकच शिष्य राहावा, पण तो असा राहावा सोमेश्वर बाबा सारखंच राहावा. तुम्हाला जर एखाद्याने विचारलं तर तुम्हाला त्याचं उत्तर सांगता आलं पाहिजे. या गोष्टी माहिती काही काही सांगून जाते पण त्याचा अर्थ मात्र कळत नाही. किंवा तांदूळाचे 3 वडे बनवायचे मोठे मोठे. एक वडा नागनागिनीच्या ठिकाणी, एक वडा आपल्या पितरांसाठी आणि एक वडा गोमातेला द्यायचा. आणि 11 साडे11च्या दरम्यान मात्र ते नाग नागिन सगळे पिल्लं दक्षिण दिशेकडं सुनाड जागेवरती ठेवून द्यायचं. तो वडा तिथं ठेवून द्यायचा आणि घरचा जो वडा आहे तो वडा आपण सगळ्यांनी घास प्रसाद म्हणून मात्र खायचा. हे कुत्रीचे पिल्लं मांजरीचे पिल्लं तडफडून मेले आपल्या दारात, आपल्यावरती अवलंबून असतात. त्यानंतर जी दिशा, 4 दिशा, ज्या ज्या दिशेकडे जातात ना, त्याच्यासाठी आपल्याला 4 नाग बनवायचे. 4 नाग बनवून अशाच पद्धतीचे व्रत करायचे. एक नाग पूर्वेकडं तिकडं तोंड करून ठेवायचा, एक पश्चिमेकडं तोंड करून ठेवायचं, एक दक्षिणेकडं तोंड करून ठेवायचं, एक उत्तरेकडं तोंड करून ठेवायचं. आपण सांगितलं 4 दिशाचं जे आहे तर 4 नाग बनवायचे आणि 4 नागाची अशीच पद्धतीनं पूजा करायची. आणि मग मात्र 11 साडे11च्या दरम्यान एक नाग मात्र पूर्वेकडं तिकडं तोंड करून ठेवायचं, घराकडं नाही तिकडं, आणि इकडचं तिकडं तोंड करून ठेवायचं, इकडचा तिकडं तोंड करून तिकडचं, म्हणजे असं प्रत्येक दिशेचं तिकडं तोंड करून ठेवायचं, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर. आणि एक आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगणार याच्यात आणखी 3रा टप्पा आहे. जर समजा आपल्याला 4 भाऊ, 4 भावांचा परिवार, ऐकून घ्या आपल्यासाठी खूप महत्त्वाचं, 4 भावांचा परिवार. 4 भावांच्या परिवारामध्ये आज नातू पंतू सगळे म्हणतात अशा पद्धतीनं 5-25 माणसांचा परिवार आहे. बरोबर. आता गाडीला किती टायर राहू द्या, आपण स्टिअरिंग एक राहते, माणसं परिवारात किती राहू द्या, आपण कारभारी व्यक्ती एक राहील. मग आज जर समजा आमच्यावरून उदाहरण घ्या तुम्ही, जर समजा आम्ही कारभारी आहे, मग तुमच्या नातूला किंवा पंताला आम्ही बोललो तर अक्काला येऊ द्यायला पाहिजे. मग तुम्ही म्हणले माझ्या नाताला बोलला, माझ्या पंताला बोलला, आणि नातू पंतू सुद्धा इतके रागट. आता मग त्याने समजून घ्यायचं की माझा आजोबा आहे, माझा चुलता आहे, बोलला असेल तर काय फरक पडला, बरोबर आहे का नाही. तर मात्र
20, 25, 50 माणसाचा परिवार एकत्र राहिला का नाही. कारभारी व्यक्ती बोलत होता कामानिमित्तानं चुकबुल झाली असेल, अभ्यास करत नसेल, मग तिथं राग कशाला येऊ द्यायला पाहिजे. पण त्या नातवानी नातू जेव्हा मोठा झाला, नातू मोठा झाला किंवा मात्र मुलगा मोठा झाला, तर त्या नातवानी किंवा मुलाने त्या बोलण्याची खुन्नच काढली आणि आपल्या आजोबाला, आपल्या चुलत्याला विष देऊन मारलं, विष देऊन मारून टाकलं. तर त्याला मात्र काळ सर्प ऐकणारा नगवे ते पिंडी करावं लागते. त्या परिवाराला सुखाचं खाऊ देत नाही. मग त्याच्यासाठी 5 फणाचा सर्प बनावा लागतो, 5 फणाचा मोठा. आणि हे जे 10 नाग आहे, या 10 नागांचे 10 महिने उपास पकडावं लागते. प्रत्येक महिन्यातलं 2 पंचम्या आणि प्रत्येक महिन्याच्या नागाचं नाव वेगळं आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या महिन्यातल्या 2 पंचमीला आणि महिनाभर त्याच नागाच्या नावाचं जप करायचं, त्याच नागाच्या नावाचा जप करायचा आणि अशा पद्धतीने सोडत राहायचं. असे मात्र 3 टप्पे. म्हणून मात्र या पद्धतीने बाबाजींनी हा विधी सुचवला आणि या पद्धतीने मात्र करा. नागाने काय आपण लेकराच्या हातात नंतर 2 रुपये देत नाही दादा. आणि अशा पद्धतीने त्यांचे मोठे मोठे बंगले झाले, मग भक्त निवासन घेऊन ते फुकट नाही ठेवा करते ना त्या. त्याच्यापेक्षा हे करा ना. पण ते काय आहे, आपली गोष्टच लई वेगळी. एखादा बाबा हायपाय दिसला का मग मात्र त्याच्याच पाठीमागे लागते. पण आता इथं वानाला नाही भाऊ आम्ही, पण गुणाला आहे. काही गोष्टी वानाला नसतात पण गुणाला असतात. आमच्या पाशा करू नका जाऊ तुम्ही, तुम्हाला सगळ्याला विकून येऊ आम्ही. वेदांताची गोष्ट सोडा. कारण की आपलं कोणी नाही, जन्म देणारे आई वडील आणि देवाशिवाय आपलं कोणी नाही. आणि कोणीच मात्र आपल्याला असं मार्गदर्शन देणार नाही. या गोष्टी फक्त डोक्यात ठेवा. पुन्हा मात्र आम्ही या गोष्टी सांगतो तुम्हाला का जोपर्यंत आम्ही हयात आहे तोपर्यंत नाही तुम्हाला या गोष्टी उपयोगी पडणार. आम्ही असू अथवा नसू, आम्ही असू अथवा नसू, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे ना तोपर्यंत तुम्हाला आमचं मार्गदर्शन उपयोगी पडत. ही तळमळ आहे आमची. बाबा अभ्यासण्यापेक्षा, घर सोडण्यापेक्षा, गाव सोडण्यापेक्षा तुम्ही फक्त असं आचरणात उतरा, तुमचं आयुष्याचं कल्याण होऊन जाईल. तुम्ही तुमच्या सानिध्यात जेतील ते. आणि तुम्ही जर हे मागं ठेवून गेले ना, जोपर्यंत चंद्र सूर्य असेपर्यंत मात्र हे मार्गदर्शन तुम्हाला उपयोगी पडेल. कुठेच मात्र 2 रुपये 1 रुपया खर्च करायची गरज पडत नाही. तर मग ही वाटते माहिती का, कधी कधी आपण आपल्या लेकराला आता 2 रुपये देत नाही. आणि एखाद्या मात्र तुमच्या घरातल्या सुख शांतीसाठी मग मागे किंमत मात्र आपण देऊन टाकतो दादा. इथं कर्ज काढून मात्र काही कुठे नाही करतो आपण. त्या व्यक्तीला मात्र किंमत नाही आपलीवाली. का तुमच्या घर परिवारात मिरची आहे का, मीठ आहे का, काय आहे. लेकरांना मात्र शाळेत पुस्तकं नाही, वया नाही, पेन नाही. त्याच परिस्थितीने मात्र त्यांचं शिक्षण होत नाही. ही काहीच करायची गरज नाही तुम्हाला. फक्त आम्ही सांगतो त्या मार्गदर्शन फक्त लक्षात ठेवा. तर मग ही आमची आली. बस कुठेही मात्र कधी पण कुठलाही प्रश्न असू द्या तुमचा, कुठलीही समस्या असू द्या, फक्त तुम्ही विचारा, तर तुम्हाला आयुष्यभर उपयोगी पडेल. आमचे गुरु महाराजांनी आम्हाला मात्र इतकं जवळ धरलं नाही, एवढं तुम्हाला जवळ धरतो आम्ही. हेच तुमच्यासाठी मात्र कुठल्या पुस्तकातला अभ्यास नाही. हा 15 वर्ष 3 महिन्याचा साधण्यात इतकं खरतड काय काय त्रास सहन केला आम्ही. आणि त्या परमेश्वराने तुम्हाला प्रसाद म्हणून मात्र या गोष्टी मात्र तुमच्यासाठी दिल्या. पण आज मात्र हे त्याच्यामध्ये अनुभव आहे. आम्ही सांगतो ना, शेवटपर्यंत तुम्हाला आम्ही ओळखू येणार नाही. ज्यांनी ओळखलं त्यांनीच ओळखलं. बरं जेव्हा मात्र जोपर्यंत काय म्हणतात चंद्र सूर्य अशीपर्यंत चंद्र सूर्याची किंमत कळत नाही. सूर्यनारायण डुबल्यानंतर सूर्यनारायणची किंमत कळते. आई वडील जोपर्यंत आहे तोपर्यंत आई वडिलांची किंमत कळते. आई वडील गेल्यानंतर त्यांची किंमत कळते. असं मात्र महात्मा तुमच्या समोर तुमच्या सानिध्यात आहे ना तोपर्यंत महात्म्याची किंमत नाही कळणार तुम्हाला. महात्मा गेल्यानंतर किंमत कळते. पण अगोदर जर कळले ना तुमचं आयुष्याचं कल्याण होईल. बस एवढंच लास्ट सांगून आपल्या सेवेला पूर्ण वेळ देतो.
जागेवर दर्शन करा, आपल्या आपल्या जागेवरती जाऊन पाणी घेऊन बसा, आपल्याला उत्तर पूजा करायची. आजी म्हणते आंघोळीला उतरायचं तर काय करायचं.